हवेतील गारवा आणि लोणावळ्याच्या जादुई थंडीचा माझ्या शरीरावर काहीच परिणाम होत नव्हता. अंगातून घामाच्या धारा निघत होत्या. घशाला कोरड पडली होती, पण हालचाल करणे शक्य नव्हते. किती वाजलेत माहीत नाही, अजून काय होईल माहीत नाही, पण आता त्या स्त्रीचा पुढे येण्याचा पवित्रा मात्र बदललेला होता. माझ्या रोखाने येणारी ती रूपवती स्त्री त्या मुलीच्या आवाजाने माझ्या उजव्या बाजूने पुढे गेली आणि काळोखात जाऊन लुप्त झाली. तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत मी तसाच उभा राहिलो. हळूहळू पायांची हालचाल केली, पण काही जाणवत नाही बघून मी बाजूच्याच कशाशा झाडाला टेकून खाली बसलो. पाठीमागे डोकं टेकून डोळे बंद केले असेल नसेल, तोच समोरून काळोखाच्या बाजूने ती स्त्री आपल्या हाताला पकडून एका छोट्या मुलीसोबत चालत येताना दिसली आणि माझ्या शरीराचा थरकाप उडाला. समोर बघत आहे ते खरं का मगाशी पाहिले ती स्त्री खरी, कळायला काही मार्गच नव्हता. मागचा ड्रेस आता पूर्णपणे बदलून आता ती स्त्री साडीमध्ये समोरून चालत येत होती. मोकळे पाठीवर सोडलेले केस अगदी स्पष्ट दिसत होते. पाहता क्षणी कोणीही भान हरवून जाईल असं सौंदर्य. मम्मा मम्मा झोपाळा ये मम्मा. ती छोटी मुलगी झोपाळ्याकडे बोट करून आनंदाने उड्या मारत चालत होती. थोडंच पुढे गेली आणि त्या मुलीने त्या स्त्रीचा हात सोडून त्या झोपाळ्याकडे पळाली. तशी ती स्त्रीसुद्धा त्या मुलीच्या मागे धावत जाऊ लागली. धावताना तिच्या पैंजणांचा आवाज अगदी स्पष्ट येत होता. हसण्याचे आवाज, मुलीच्या आनंदाने ओरडण्याचे आवाज, सारं काही प्रत्यक्ष समोरच आहे. कनिका अगदी तेवढ्याच वयाची ती लहान मुलगी, अगदी तशीच अल्लड आणि गोड दिसते. अगदीच 5-10 पावलात ते माझ्या जवळच्या झोपाळ्यावर येऊन बसले आणि त्या स्त्रीने मागे उभं राहून त्याला झोके द्यायला सुरुवात केली. वाऱ्यावर उडणारे त्या छोट्या मुलीचे केस, झोक्यासोबत येणारं हसण्याचा आवाज. मम्मा वा, अजून जोरात, हे मम्मा जोरात. बेटा अजून जोरात नाही बाळा. दोघांचे संवाद अगदी स्पष्ट ऐकू येत होते. आनंदाला उधाण आलेले ते दोघे झोपाळ्यावर बसून झोके घेत होते. काय होतंय काही कळेनाच. रीटाला ती दिसणारी बाई, कनिकाला बोलवणारी बाई आणि आता मला जे दिसत होतं ते अगदीच भयानक होतं. त्यात लाईटचा अजूनही पत्ता नव्हता. भयानक रात्रीचे हे सगळं तर अजूनच भयानक वाटत होतं. स्वप्न की सत्य? स्वप्न असेल तर मी झोपलो नव्हतो आणि सत्य असेल तर एवढ्या रात्री कोणीच असं झोपाळ्यावर येऊन बसणार नाही. मग हे नेमकं काय? का सत्य आणि स्वप्नापलीकडे सुद्धा असं काही जग आहे ज्याचा मी अनुभव घेतोय? एव्हाना झोपाळा हळूहळू थांबला होता. त्या स्त्रीच्या मांडीवर त्या छोट्या मुलीला झोपवून आता ती स्त्री छोटीच्या केसातून हात फिरवत होती. माझी नजर अजूनही स्थिर त्या दोघींकडे होती. कोणतीच हालचाल मी करत नव्हतो. बराच वेळ असाच गेला. काहीतरी त्या स्त्रीच्या डोळ्यातून खाली पडतंय असं वाटून मी थोडं तिकडे लक्ष केंद्रित केलं, पण अंधारामुळे काहीच दिसत नव्हतं. पाण्यासारखं, पण पाणी नाही हे मी ओळखलं. जर पाणी नाही तर काय? रक्त डोळ्यातून? काय आहे काही कळेना. भयानक असा समोरचा प्रकार पाहून माझी सहनशक्ती संपलीच जणू. आतापर्यंत एक सौंदर्यवती दिसणारी ती तिच्या डोळ्यातून निघणारी रक्ताची धार आता थेट त्या मुलीच्या डोक्यावर पडत होती. काही भयानक बघायला मिळतंय. कंठाशी आलेला औंढा घेऊन मी सुकलेल्या ओठावरून जीभ फिरवली. कोरड पडलेला घसा पाण्यासाठी आसुसला होता. समोरचं भयावह दृश्य पाहून माझ्या मनावरचा ताबा सुटत चाललेला होता. रडणाऱ्या त्या रक्ताच्या डोळ्यातून ती स्त्री त्या मुलीसाठी अंगाई गीत बोलते. पलीकडे डोंगराच्या त्या कोण राजा राहतो ग, परीला माझ्या झोपताना चंद्र वाकून पाहतो ग. अंगाईच्या त्या गीतासोबत माझ्या शरीरात भीतीचा काहूर माजला होता. आतापर्यंतचा संयम संपून मी नकळत तोंडातून एक किंकाळी मारली. काही कळायच्या आत माझ्या शरीरावर कोणाच्या तरी स्पर्शाचा भास झाला आणि पाठीवरून ओघळणारा तो हात क्षणात नाहीसा झाला. नक्की काय असावं? आवाजाने मात्र त्या समोरच्या स्त्रीचा आवाज आता बंद होऊन एक विक्षिप्त दृष्टिक्षेप माझ्या दिशेने टाकला होता. माझं लक्ष फक्त त्या स्त्रीकडे होतं.
माझ्या मागे कोणी आहे का नाही याकडे मी लक्षच दिलं नाही. पण झालेला भास अंगभर भीतीचा थरकाप उडवून गेला होता. नक्की कोण असेल? समोर दिसलेली ती स्त्री तर अजूनही झोपाळ्यावर होती. मग अजून कोण? त्याही स्थितीत माझ्या डोक्यात विचारचक्र चालू होते, पण उत्तर काही केल्या मिळत नव्हते. घामाने चिंब भिजलेल्या चेहऱ्याचा घाम हाताने उलट पुसला. सावरून बसायला वेळच नाही मिळाला. तेवढ्यात झोपाळ्यावरच्या त्या स्त्रीने मला हेरलं. मांडीवरच्या मुलीला झोपाळ्यावर बसून ती माझ्या रोखाने उठली. आतापर्यंत सौंदर्याने न्याहून निघालेली ती स्त्री आता मात्र एक कुरूप चेहऱ्याची भुताटकीन दिसत होती. डोळ्यातून वाहणारे रक्त चेहऱ्यावर संपूर्ण ओघळून चेहरा लालेलाल झाला होता. इतका भयावह आणि रुक्ष चेहऱ्याने ती माझ्या रोखाने चालत येत होती. झोपाळ्यावर बसलेल्या त्या मुलीच्या डोळ्यातून सुद्धा अगदी तसाच रक्ताच्या अश्रूचा धारा वाहत होत्या. आता आपण कसल्याशा संकटात सापडणार आहोत याची जाणीव होऊन मी सगळी ताकद एकवटून उठलो. लटपटणारे पाय आणि श्वासाची गती वाढून मी माझा पवित्रा बदलला आणि पाठमोरा झालो. आता थांबणे नाही ठरवून मी कसलाही विचार न करता तिथून काढता पाय घेतला. पण तोपर्यंत फक्त क्षणिक होता. एक जोरदार झटका माझ्या पाठीत बसला आणि मी त्या झटक्यासरशी तोंडावर आपटलो. कळेच ना एवढा झटपट वार झालाच कसा. त्याही स्थितीत मी उठायचा प्रयत्न केला, पण ते जमलेच नाही. घट्ट डोळे मिटून एक जोराचा श्वास घेतला. झटदिशी डोळ्यासमोरून काजवे चमकून गेले. सावरायची संधीसुद्धा न देता आता माझ्या मानेला एक घट्ट विळखा बसला. मम्मा मम्मा, मस्त, अजून जोरात मम्मा. माझ्या मानेला पडलेला विळखा पाहून ती छोटी मुलगी आनंदाने उड्या मारत माझ्या समोर उभी होती. डोळ्यातले रक्त आता खाली पडताना दिसत होते. साला काय खेळ करून ठेवलाय माझा. इथे जीव जायची वेळ आली आणि ही बया बोलते मम्मा मस्त. मानेत काहीतरी टोकदार घुसल्याचं जाणवलं. अनुकुचित दार टोकेचं काहीतरी मानेत मागच्या बाजूने घुसलं होतं. घुसलेल्या त्या टोकादार वस्तूसोबत एक रक्ताची चिळकांडी माझ्या मानेतून उडाली आणि माझ्या गरम गरम रक्ताचा स्पर्श माझ्या मानेवरून खाली ओघळला. दबलेली मान अजून जोरात आवळली गेली आणि त्या भयानक स्त्रीने आपल्या रक्ताने माखलेल्या तोंडाचे ते मोठे मोठे सुळ्याचे दात मानेत खुपसल्याचं जाणवलं. पण काही क्षण तिने झटकन मान बाजूला केली. माझ्या पायांची धडपड मी जोरात करू लागलो तसं तिने माझ्या मानेवरची पकड अजूनच घट्ट केली. मम्मा हे घे. ओ मम्मा, हा, जोरात, अजून जोरात. त्याही स्थितीत मी डोळे उघडून ती मुलगी त्या स्त्रीला काय देते ते खिळखिळ्या डोळ्यांनी पाहिलं तर आपल्याकडील एका गाठोड्यात बांधलेलं मांसाचे तुकडे त्या मुलीने हातात घेतलेले. आपल्या रक्ताने माखलेल्या हातांनी ती मुलगी लाल लाल ते रक्त मांसाचे तुकडे आपल्या तोंडात घेऊन खाऊ लागली. आयुष्यात असले घाणेरडे प्रकार फक्त ऐकले होते, पण अशी घाण मी पहिल्यांदा समोर पाहत होतो. शरीरातून एक विचित्र कंप सुटला होता. आतापर्यंत धडपड करणारे माझे शरीर त्या घटनेने पूर्णतः थंड पडले. विचित्र आवाज करत त्या बाईने त्या मुलीच्या हातातला तो मांसाचा तुकडा हातात घेतला. उग्र दर्पाने माझं डोकं अगदी सुन्न होऊन गेलं होतं. कसल्या जाणीवा आता उरल्या नव्हत्या. हातात घेतलेला तुकडा त्या स्त्रीने माझ्या मानेतून निघणाऱ्या रक्तात मिसळून तोंडात टाकला. असंच मांस हवं. गरम रक्ताचा माझा शोध आता थांबेल. माझी शिकार आलीये. अरे काय रक्त, काय शिकार? मी काय कोणी भक्ष्य आहे का? कोणीही रक्तात मिसळून खावं? अंगभर भीतीच्या लाटेचे एका मागून एक धडकणे चालूच होते. काय होतंय काही कळतच नव्हतं. हातात एक एक मांसाचा तुकडा घेऊन ती बाई माझ्या रक्तात मिसळून चवीने खात होती. भयानकतेचा कळस गाठलेल्या त्या स्थितीत सुद्धा मी जिवंत कसा हे माझं मलाच कळत नव्हतं. तोंडातून एक चाकर शब्द निघत नव्हता. मात्र त्या दोघींचे संभाषण ऐकू येत होते अगदी स्पष्ट. माझ्या पाठीवर बसून ती बाई मांसाचे एक एक तुकडे तोंडात कोंबत होती. अगदी तसाच ती छोटी मुलगी आपल्या रक्ताळलेल्या हातात घेतलेल्या त्या आतडीला सोडवत तोंडात घालत होती. बघायला घाणेरडं वाटणारं ते वासाने तर नाकाच्या संवेदना मेल्या होत्या.
किती दिवसाचं ते कुजलेलं मांस नक्की कोणाचं होतं कळेना. डोक्याला भंदाट पाडणारा तो वास घेऊन पोटातून उलटी येत होती. घशापर्यंत आलेली उलटी पुन्हा आत जात होती. मानेवरची एवढी घट्ट पकड आतून काही बाहेर येऊच देत नव्हती. त्या दोघीप्रमाणेच माझा चेहरासुद्धा रक्तात न्हाऊन निघाला होता. मम्मा मम्मा, मला याचं हवं, मला मांस हवं याचं. त्या मुलीने आपला पवित्र अचानक बदलला आणि माझ्या रोखाने पाहून रागात बोलू लागली. अरे काय बोलते काय ही? आता कोणाचं मांस खाऊन झालं आणि आता या टवाळ्याला माझं मांस हवं? देवा, अरे कोणत्या संकटात टाकलंस रे? त्या दोघींचं ते भयानक संभाषण ऐकून शरीरातला ट्रेन एकवटून मी जोराची धडक दिली. तसं पाठीवर बसलेली ती बाई मागे उडाली. हीच संधी आहे समजून मी जोर लावून उठलो. कमरेच्या खालचा भाग पूर्णपणे कपात होता, पण आता थांबणे नाही. जीवाच्या आकांताने मी तिथून निसटलो, पण एकच क्षण. पण मला पाऊल पुढे टाकता येईच ना. एका अनामिक शक्तीने माझ्या पावलांना जखडून ठेवलं होतं. कोणीही न पकडता माझ्या पावलांना एका शक्तीने आपलंसं करून ठेवलं होतं. तू आता सुटू शकत नाहीस. हा माझा पाश आहे. माझ्या बंधनातून तुला मुक्ती नाही. माझ्या धक्क्याने मागच्या बाजूला गेलेल्या त्या स्त्रीच्या तोंडून आता पुरुषी आवाज येऊ लागले होते. एका मागून एक भयानक असा प्रकार समोर येत होता. एकत्र त्या सर्व कुजलेल्या माणसांचा तो कुबट उग्र वास, या दोघांचे किळसवाणे चेहरे आणि ते रक्ताने माखलेलं तोंड, सगळं विचित्र, भयावह. ए भुताटकी, सोड मला, कोण आहे तू? सगळं जोर एकवटून मी एकदाचा बोललो, कारण आता जगणं मुश्किल वाटून राहिलं होतं. मरण्याच्या दाढेतून निघायचं असेल तर काही करणं गरजेचं होतं. अन्यथा ही लोक माझ्या शरीराचे तुकडे तुकडे करून असंच चवीने खातील. अंगाचे सर्व केस ताठ उभे राहिले. मम्मा, मला त्याचं रक्त हवं मम्मा. आपले लाल डोळे माझ्याकडे रोखत ती छोटी मुलगी त्या स्त्रीला ओरडून सांगत होती. साला काय भुताटकी आहे ही? घाबरवायचं सोडून माझ्या जीवावर उठून बसलेत. काही कळत नव्हतं. सर्वांग ठाकून जात होतं. मानेतून येणाऱ्या रक्ताने चेहरा रक्ताने न्हाऊन गेला होता. बाळा, ही आपली शिकार आहे. आपल्यासाठीच याला आणलं गेलं इथे. त्या बाईच्या त्या विक्षिप्त हसत बोलल्या जाणाऱ्या त्या शब्दांनी माझ्या शरीराची दाणादाण उडत होती. आपली शिकार, आपल्यालाच आणलंय. काही कळत नव्हतं. हे बघा, मला सोडा, मला तुम्ही जाऊ द्या. तू आमचा आहे. तुझं शरीर आमच्या ताब्यात आहे. आम्हाला तुझ्या रक्ताची भूक आहे. तुझं शरीर आम्ही रक्त पिऊन सोडून देणार. नाही ना, नाहीये, मला जाऊ द्या प्लीज. डोळ्यात आलेले पाणी आता मात्र मी लपवू शकलो नाही. आपण पूर्णपणे त्यांच्या ताब्यात असल्याची जाणीव झाली आणि मी स्वतः त्यांना शरण गेलो. नाही मम्मा, सोडू नको, मला रक्त हवंय मम्मा. आपले इवलेसे हातवारे करत त्या छोट्या मुलीने आपले विक्षिप्त दात विचकले आणि माझ्या अंगावर झेपावली. अंगाला हात लावताच मी जमेल तेवढ्या जोराने तिला धक्का दिला, पण त्या मुलीचा जोर एवढा भयानक होता की माझी ताकद त्यात अपूर्ण पडत होती. आधीच अशक्त झालेलं शरीरावर त्या मुलीने कब्जा केला. आपल्या मुलीचे प्रताप पाहून ती बाई केवढ्याने तरी विचित्र हसत होती. गगनभेदी त्या हास्याने सैतानाला सुद्धा रुजवले असते. लाजवेल कसली, तीच एक सैतान होती. चांडाळीन, डाकीन, सर्व काही आता माझ्या समोर दिसत होतं. एव्हाना भेसूर हसत त्या दोघांनी माझ्या पोटाला हात घातला होता. अंगातील कपडे केव्हाच फाटून गेले होते. आपल्या धारधार नखांनी माझ्या पोटात आत त्यांच्या नखांचे वार घुसवत होते. तसं माझं पोट विभागलं जात होतं. रक्ताच्या थारोळ्यात मी मात्र उघड्या डोळ्यांनी स्वतःचं पोट फाटताना बघत होतो. हातापायांची धडपड चालू होती, पण काही केल्या यश येत नव्हतं. केव्हा जोरजोरात ओरडून सुद्धा कोणीही मदतीला येत नव्हतं. रीटा, कनिका, बाळा ये ग. अगं मला सोडवा रे यांच्या ताब्यातून. रीटा प्लीज कम यार, हेल्प मी. जीवांच्या आकंताने ओरडत होतो. गगनभेदी किंकाळ्या देत होतो, पण कोणीच मदतीला येत नव्हतं. आयुष्याच्या शेवटच्या प्रवासाला जणू सुरुवात झाली होती. कोणा सैतानाच्या तावडीत सापडून आपली अखेर व्हावीच, कोणाच्या नशिबात येऊ नये जे मी अनुभवत होतो.
उघड्या डोळ्यांनी स्वतःच्या शरीराचे तुकड्यांचे लचके तोडताना होणाऱ्या असंख्य वेदनांनी मी विव्हळून जात होतो. आवडीचा पदार्थ मिळावा तसे त्या दोघी माझ्या शरीरावर तुटून पडल्या होत्या. शरीरातले सगळे सहनशक्तीची बंद फुटून मी अखेरचे श्वास घेत होतो. काहीच जवळ नव्हतं. सगळे असून पण आता मी मात्र एकाकी सूत्रांनी शक्तीचा भक्ष होऊन गेलो. डोळ्यावर आलेल्या काळोखीने माझे डोळे बंद पडले. सर प्लीज उठा. अहो इथे काय करताय तुम्ही? कोणीतरी जोरजोरात मला हलवून उठवत होतं. जड झालेले शरीर आणि बधीर झालेलं डोकं काम करणं सोडून गेलं होतं. कोण? किळकिळ्या डोळ्यांनी समोर पाहिलं तर कोणीतरी एक मुलगा माझ्या अंगावर ओनवा होता. मी जीवाच्या आकांताने किंकाळी मारली. शरीरात आलेला जोर लावून मी उठण्याचा प्रयत्न करू लागलो. मम्मा माझं पोट कुठे? हाड. मी जोरजोरात पाय झटकून त्या मुलाला बुक्क्या मारू लागलो. आता ती बाई आणि ती छोटी मुलगी कोणीच जवळ नव्हतं. आता होता तो एक मुलगा जो माझ्या शरीराला पकडण्याचा प्रयत्न करतोय. अहो सर असं काय करताय? मी भूत नाही, मी राजू आहे. तुम्ही उठा बघू आधी. राजू? कोण राजू? मी त्याचा हात झटकत उठून बसलो. सर्वांग चाच पडून पाहिलं पण सर्व जागच्या जागी होतं. पोट कुठेच फाटलेलं दिसत नव्हतं, ना मानेला लागलं होतं. ती कुठे गेली ती भुताटकी? सर कोणी नाही इथे. बघा कोणी दिसतंय का? सगळीकडे लाईट्स आहेत. या उजेडात कोणी नाही. चला तुम्ही आत चला. आजूबाजूला पाहिलं तर सर्वच लाईट्सचा उजेड होता. आजूबाजूला कोणीच नव्हतं. पण काही करून त्या झोपाळ्याकडे बघायचं धाडस झालंच नाही. नजर चुकून मी आत आलो तर कनिका रीटा अजूनही झोपलेल्या होत्या. सर बसा, हे घ्या पाणी. राजूने तांब्या माझ्या हातात ठेवला. तसं मी अधीर होऊन पाण्याचा पूर्ण तांब्या खाली केला. तेव्हा थोडं बरं वाटलं. रानात त्या मातीत तुळून माझ्या कपड्यांचा पार रंग बदलून गेला होता. काय झालं माझं मलाच कळत नाही. रीटा कनिकाला उठवायचं नाही ठरवून मी घाबरत बाथरूममध्ये गेलो. थंड पाण्याचा शॉवर चालू करून बराच वेळ त्या थंड पाण्यात न्हाऊन गेलो. बऱ्याच वेळाने बाहेर आलो तरीही राजू बाहेर बसलेलाच होता. ओल्या अंगाला पुसत मी कपडे बदलले. आता मात्र मला थंडीचा मारा चांगलाच बसत होता. काहीही न बोलता मी शांतपणे बाजूच्या खुर्चीत बसलो. डोळे बंद करून थोडा वेळ असंच जाऊ दिला. सर बरं वाटतंय का? काही झालं का? तुम्ही असं का बाहेर होता? ओके आहे. सर तुम्ही बाहेर का गेला होता एवढ्या रात्री? राजूच्या प्रश्नाने मी भानावर आलो. आता रीटा आणि कनिकाला हे कळायला येता कामा नये ठरवून मी राजूला घडलेला प्रकार सांगितला. सुन्न होऊन त्याने सुद्धा आपल्या डोक्याला हात लावला. चेहऱ्याच्या हावभावावरून त्याला बहुतेक या प्रकाराबद्दल माहीत असावं. सर असं काही नाही झालं. रात्री लाईट गेली तेव्हा मीच तुमच्या दरवाजावर आवाज केला. बराच वेळ वाट पण पाहिली पण तुम्ही आला नाहीत. मग मी निघून गेलो. लाईट गेल्यामुळे मेणबत्ती देण्यासाठी आलो होतो आणि एक कंदील. ओके, मग ते जे मी बोललो ते बाई आणि ती मुलगी? सर हा प्रकार खूप लोकांच्या तोंडून ऐकलंय. पण मी एवढी वर्षे या एरियामध्ये आहे पण मी कधीच ते पाहिलं नाही. पण जसं तुम्ही बोललात तसाच सेम प्रकार मी आधीही ऐकलाय. रात्रीच्या वेळी या घराच्या आजूबाजूला आम्ही टहळणी करत असतो पण आम्हाला कधीच असं काही जाणवलं नाही. आमच्या घराच्या आजूबाजूला जंगल असल्याने आम्हाला असं फिरावं लागतं. अरे जर तुम्हाला आधीही कोणी सांगितलंय तर तुम्ही असं लोकांना आधी सांगत का नाही? आणि विश्वास ठेवायचा सोडून तुम्ही वर नाही पाहिलं कसं बोलू शकता यार? थोडासा रागात मी राजूला बोलत होतो. घडलेला प्रकार आधीच माहीत असून सुद्धा या लोकांनी आपल्याला सांगू नये याची चीड आली मला. सर खरं सांगायचं तर सर आम्ही प्रत्यक्ष काहीच नाही पाहिलं. पण ह्या बऱ्याच वर्षापूर्वी इथे या जागेवर एक ग्रुप असं फिरायला आलेलं. पण तेव्हा लोणावळा एवढा डेव्हलप नव्हता. श्रीमंती पायाशी खेळणाऱ्या त्या बड्या बापांच्या मुलांना फक्त मौज मज्जा माहीत होती. धोकादायक असणाऱ्या या जंगलात मध्यधुंद अवस्थेत ते बेफिकीरपणे वावरत. आम्ही लहान असतानाची गोष्ट आहे ज्याला आता साधारणपणे 20 वर्षे उलटून गेली असतील. पण आजही या ठिकाणी तुमच्यासारख्या जोडप्यांना त्यांची दृष्टिक्षेप होतो. पण इतर कोणालाही ते कधीच दिसले नाही. ज्यांच्यासोबत लहान मुलं आहेत अशांनाच ते दिसल्याचं ऐकलं आहे. अरे पण हे माहीत असून पण तुम्ही लोक सांगत का नाही?
मी माझ्या मनातील शंका त्याला विचारत होतो आणि तो त्यांची उत्तरं त्याच्या पद्धतीने देत होता. खूप वेळ असाच सुन्न होऊन मी ती रंजक भुताटकीच्या कथा ऐकत होतो. पण एका गोष्टीवर मात्र मी सुन्न झालो. असे अपघाताने मेलेले लोक त्यांचा काळ भरेपर्यंत असेच भटकत असतात या वाक्यावर. राजू, तू काय बोलला आता? असं कसं भटकत राहतात ते? साहेब, आम्हाला आमच्या आजोबांनी सांगितलं, अशा ठिकाणी येऊन जे लोक स्वतःच्या मस्तीने अपघातात मरतात अशा लोकांचा आत्मा त्याच एरियामध्ये फिरत असतो जोपर्यंत त्यांची मुलं वेळ भरत नाहीत. असे अतृप्त आत्मे त्याच भागात फिरून त्यांच्यासारख्या लोकांना आपलं टार्गेट करून घाबरत असतात. पण साहेब, असे लोक फक्त काही ठराविक लोकांनाच दिसतात. म्हणजे असं कसं? मी उत्सुकतेने त्याला प्रश्न विचारला. साहेब, नक्की माहीत नाही, पण माणसाच्या गणावर असतं ते. राक्षसगण आणि देवगण असणाऱ्या लोकांना असे पिशाच्च भुताटकी दिसत नाहीत ना त्यांना काही त्रास होतो. पण ज्यांचं गण मनुष्य वगैरे असेल तर अशा लोकांना अशी अतृप्त आत्मे दिसतात. त्यांच्या आहारी घेऊन जातात. अरे, असं नसतं काही. कोण बोललं तुला? मनातून घाबरलेला मी उडाउडवी करत राहिलो. पण कुठेतरी मनात होतं की अशा शक्ती आजही अस्तित्वात आहेत, ज्यांचा अनुभव मला आला आहे. साहेब, हेच बघा ना, तुम्हाला ती बाई दिसली, मुलगी दिसली. तुम्ही त्यांच्या आहारी पण गेलात. पण तिथे जे झालं त्याचा थोडा पण प्रकार तुमच्या शरीरावर दिसत नाही. याचाच अर्थ साहेब, अशा गोष्टी कोणी विश्वास ठेवत नाही. अतृप्त आत्मे कोणतेच पुरावे असत नाहीत. ज्यांना ते दिसतात तेच त्यांचे पुरावे. भन्नाट पण सुन्न करणारी ती माहिती ऐकून मात्र माझे पाय लटपटू लागले. डोक्यात नको नको त्या विचारांनी थैमान घालायला सुरुवात केली होती. पण सगळं खोटं आहे हे मानायला पण मन तयार नव्हतं. कारण जे काही होतं ते अनुभवलं होतं, प्रत्यक्ष पाहिलं होतं. कोणाला सांगावं तर कोणाचा विश्वास बसायला शरीरावर एकही निशाण नव्हता, ना काही खाणाखुण्या होत्या. राजू, एक सांग, त्या दोघी मेल्या कशा? साहेब, नेमकं काही कारण माहीत नाही. मोठे साहेबांनी एकदा सांगितलं होतं. ती सगळी लोक इथून 2 मिनिटावर असलेल्या करड्याकडे गेले होते. मोठे साहेबांनी सांगून पण ते लोक ऐकले नाही. दारूच्या नशेत ती सगळी लोक तिकडे रात्री गेली आणि त्यात मस्ती करत असताना काळोखाचा अंदाज न येऊन या दोघी त्या कड्यावरून खाली पडल्या. तेव्हापासून आजपर्यंत अशा खूप कहाण्या ऐकल्या आहेत साहेब. पण ती दोघं याच झोपळ्याकडे खूपदा दिसतात जिथून त्या कड्याकडे जायला वाट आहे आणि त्याच वाटेकडे ती चालत जातात रात्रीचे. येस, सेम, ती तशीच चालत गेली काळोखाकडे. मी पटकन राजूला थांबवत बोललो. हां साहेब, चला साहेब, मी जातो. सकाळचे 4 वाजले. काय? 4 वाजले? मग तू काय करतोय? साहेब, मी मध्येच फेरी मारतो सगळीकडून. तशीच फेरी मारताना मला तुमच्या ओरडण्याचा आवाज आला आणि इकडे आलो. पण आता काही भीती नाही साहेब. 4 नंतर कोणी भूतं दिसत नाही. त्यांचं टायमिंग असतं 12 ते 3 पर्यंतचं. त्यानंतर अशी शक्ती दिसत नाही. मला नमस्कार करून राजू निघून गेला. पण माझ्या डोक्यात एकच गोंधळ घालून गेला. काहीच कळेना नक्की प्रकार काय. ज्यांनी माझ्या शरीराचे तुकडे तुकडे केले, रक्त प्याले, पण माझ्या शरीराला मात्र काहीच झालं नाही. आणि ते अतृप्त आत्मे, ते राक्षस, मानवगण, सगळंच डोक्यावरून जात होतं. एक मन मानत होतं तर एक मन मानायला तयार नव्हतं. बधीर झालेलं डोकं दोन्ही हातात घट्ट दाबून घेतलं आणि डोळे बंद केले. थोडा वेळ तसाच बसून राहिलो आणि डोळे उघडून पाहिलं तर रीटा, कनिका दोघे गाढ झोपेत होत्या. गुडघ्यावर दोन्ही हाताने शरीराचा भार देत उठलो आणि बेडवर जाऊन अंग टाकलं. कनिकाच्या बाजूला झोपून तिच्या कपाळावर एक पप्पी घेतली आणि डोळे बंद करून उजवा हात डोळ्यावर ठेवत तसाच पडून राहिलो. काही केला ते विचार डोक्यातून जात नव्हते. भुताटकी, ते अतृप्त आत्मे, ते गण, सर्वच भयानक होतं. पण एक वस्तुस्थिती खरी पण होती ज्यात आजच्या पिढीला गुंतलं जातंय. फ्रीडम आणि एन्जॉयमेंटच्या दुनियेत परिस्थितीचं भान न ठेवता कसंही वागणाऱ्या बेधुंद तरुणाईला आणि मद्याच्या आहारी जाऊन आपलं संतुलन हरून बसणाऱ्या एन्जॉयमेंटने 2 जीवांचा मात्र बळी गेला होता. निष्पाप त्या छोट्या मुलीने त्यातील काहीच अनुभव घेतलेला नसताना सुद्धा तिला आपला जीव गमवावा लागला होता. श्रीमंतीचा आणि फ्रीडमची हवा भरलेल्या तरुणाईने याकडे लक्ष देणे नक्कीच गरजेचे आहे, ज्यातून आपल्या जीवाला काही नुकसान होणार नाही. विचारांनी डोकं जड व्हायला लागलं होतं. पण भीतीच्या काट्याने अजूनही आपली जागा सोडली नव्हती. लोणावळ्याच्या सकाळच्या गुलाबी थंडीचा मारा आता सहन होत नव्हता.
बाजूच्या ब्लँकेटला अंगावर ओढत मी कुशीवर झोपलो. बंद केलेले डोळे लोणावळ्याच्या थंडीचा महिमा आणि ती अनुभवलेली रात्र यांच्या विचारात झोप कधी लागली कळेच नाही. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.